सकाळी चेन्नई इंटरनॅशनल एअरपोर्टला आहे. अँड come with us to the surprise where we are going now. So we are done with Chennai. Thank you so much. खूप मजा आली चेन्नईमध्ये. फूड एवढं नाही एक्सप्लोर केलं, but it was good for me. So yeah, thank you so much. So that's super exciting. Okay. Going. 70, 80, 90. सो येस, ही आहे माझी फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि खास करून आय एम ब्लेस्ड फॉर दिस. थँक्यू. द बेस्ट पार्ट वॉज की मला इथे सुद्धा विंडो सीट मिळाली. बट माझ्या कलिग्सनी मला असंही सांगितलं की जर तुला नसती मिळाली तर आम्ही तुला नक्की दिली असती. सो जवळजवळ 4 तासाची जर्नी होती ही फ्लाईटमध्ये आणि हे आमचं लंच आलेलं. लंचमध्ये आम्हाला चिकन बिर्याणी होती. अँड तुम्ही बघू शकता बाहेरचा सीन किती छान दिसतोय. वाव. अँड ह्यांना आता जेवणाची पडली नाही आहे, झोपायचं आहे फक्त. अँड फायनली आम्ही लँड होतोय. खूप छान वाटतं आहे बघा ना असं वरतून बघायला. हे पूर्ण सी आहे अँड वॉटर एकदम ग्रीनिश दिसतं इकडे. इकडच्या बीचेसवर मी गेले नाही, बट आय थिंक खूप चांगले असू शकतात. हाऊ मच आय हॅव नोन. अँड नाव इट्स टाईम टू लँड. बाय बाय. And now we are heading towards the airport. So welcome to Malaysia, guys. आम्ही मलेशियाला आलो आहोत. How many of you? We are total 7 members. 7. Yes. And this one also? Same? No. More than हमारे I good. I good. Yes. हाय. सो बेसिकली हे लोक आमची ऑलरेडी इथे वाट बघत होते आमचं वेलकम करण्यासाठी. एंड व्हेन आई गॉट टू नो लाइक क्या करने वाले हैं लोग. मतलब वेलकम ही तो है, ठीक है, लेट्स सी क्या होता है. बट जेव्हा ॲक्च्युअलमध्ये झालं दॅट टाईम इट वॉज लाईक ओ वाव. म्हणजे अशा टाईपचं आमचं स्वागत होणार आहे इकडे आणि खूप मस्त वाटलं यार हे. ॲज अन फर्स्ट ह्याच्यामध्ये असंच एकदम भारी. आणि मग बाहेर आमच्यासाठी हे कार्स आले होते आम्हाला पिक करायला. सब मैं कुछ ना कुछ असं युनिक था, काहीतरी नवीन एक्सपिरियन्स होतं आणि मी खूप एन्जॉय करत होती टू बी ऑनेस्ट. इट वॉज अ वर्क थिंग बट स्टिल आय वॉज एन्जॉईंग एव्हरीथिंग ओवर देअर. Hi girls. Welcome to Malaysia. सो आमचं मलेशियाने स्वागत या पावसाबरोबर केलेलं आहे. अँड जाता जाताच आम्हाला पाऊस लागला तिथे. अँड हिअर कम्स आवर रूम. हे आहे इकडचं वॉशरूम. खूप भारी होतं. आणि आता मी तुम्हाला दाखवते आमच्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू. तुम्ही बघू शकता गाईज, खूप मस्त होता. हिअर कम्स द ट्विन टावर्स. वाव. सो इथे आम्हाला टाईम कमी असल्यामुळे आम्ही पटापट चेंज केलं आणि बाहेर निघालो टू एक्सप्लोर मलेशिया. मला असं वाटते मी हॅव एंटर्ड इन सम व्हेरी डिफरंट वर्ल्ड. आम्ही आता बाहेर एक्सप्लोअर करतोय जरा. या तुम्हाला पण मी दाखवते. ब्युटिफुल असं छान वाटते आहे. क्लायमेट ह्युमिड आहे इथे थोडंसं. नॉट सो कूल, नॉट सो हॉट. सो आम्ही इकडनं एक कॅब घेतली आणि मस्त एन्जॉय करत करत शॉपिंगला गेलो. आता मी मॉलमध्ये आले तिथे. अँड इथे एंटर करता करताच क्रिसमसचं इतकं छान डेकोरेशन केलं होतं. लाईक वाव. मग आम्ही थोडाफार हा शॉपिंग मॉल एक्सप्लोअर केला
अँड खूप काही गोष्टी एकदम छान मिळाल्या अँड इट वॉज गुड. रेट वॉज ऑल्सो प्रॉपर. क्रिसमस होतं म्हणून सेलसुद्धा होतं. सो या. आणि मग कॅब पकडून आम्ही निघालो परत आमच्या हॉटेल रूमवर. बरं, तर इतकं फारसं आम्हाला शॉपिंग करायला वेळ मिळालाच नाही. हार्डली 3 hours, कारण की आम्हाला नेक्स्ट डे परत सकाळी लवकर उठायचं होतं. सो त्या हॉटेल रूमवर पोचल्यावर तिकडच्या लॉबीमध्ये सगळे क्रिसमस पार्टी सेलिब्रेट करत होते. अँड दिस इज हाऊ वी एंडेड आवर डे 1. हाय गाईज, खूप उशीर झाला आहे आणि आम्हाला आता ब्रेकफास्टला जायचं आहे. दिस इज अ फर्स्ट, कुड से अ सेकंड डे इन मलेशिया. लेट झोपलो म्हणून लेट उठलो आणि लेट ब्रेकफास्ट. बट येस, आय वॉज एक्सायटेड टू नो इकडे ब्रेकफास्टमध्ये काय आहे. खूप व्हरायटी ऑफ डिशेस होते इथे खाण्यामध्ये. मी तुम्हाला दाखवणारच आहे, या माझ्यासोबत. आणि मग मी हॉटेलमध्ये असलेल्या एम्युनिटीज एक्सप्लोअर करत होते. दिस वे इज गोइंग टुवर्ड्स द पूल. आम्ही पूलमध्ये गेलो नाही, पण मी थोडाफार म्हणजे बघून आले की कसं आहे, काय आहे. बरं, तर माझ्या हिशोबाने इथे पोहताना खूप ह्यूज आणि बोलतात ना, खूप मोठ्या मोठ्या इमारती तुम्हाला बघायला भेटल्या असतील. लाईक यू कॅन सी किती कसा व्ह्यू येऊ शकतो. अँड मग मी आता तुम्हाला जिम दाखवते इकडचं. जिम पण खूप मोठं होतं गाईज. खूप जास्त इक्विपमेंट्स होते, व्हरायटी होते तुम्हाला एक्सरसाइज करण्यासाठी. अनफॉर्च्युनेटली ते आम्ही केलेलं नाही आहे बिकॉज आमच्याकडे टाईम खरंच खूप कमी होता. बट येस, दीज ऑल थिंग्स वर देअर इन आवर हॉटेल. सो आम्ही आमची रिहर्सल असणार आणि त्यासाठी आम्ही आलो आहे. नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स द स्टेडियम. स्टेडियममध्ये आज आमचे टेक्निकल रिहर्सल्स होणार आहेत आणि उद्या आमचा शो असणार. सो या, आय एम सुपर एक्सायटेड इन न्यू सिटी, न्यू कंट्री ओव्हरऑल. अँड दिस इज अ होल टीम. आमच्यासाठी बस आली होती आणि गाईज, आय वॉन्ट टू शो यू गाईज की ती बस कशी होती. अँड हिअर दिस इज विजय थालापती. तुम्हाला माहिती नसेल तर हा साऊथमधला खूप नावाजलेला आणि ग्रेट ॲक्टर आहे आणि त्याचाच हा एक शो आहे. विंडो सीट पकडून मी आता चालली आहे स्टेडियमकडे. अँड नाव वी हॅव अराइव्ड इन द स्टेडियम. हा स्टेडियमच्या बाहेरचा परिसर आहे. इथे सगळे बँड लावून घेतात हाताला, कारण की त्याशिवाय तुम्हाला एंट्री नाही आहे आतमध्ये. सो या. अँड नाव वी आर हेडिंग इनसाइड द स्टेडियम. सो बेसिकली इथे आत जाण्यासाठी बँड तर गरजेचं आहे, पण त्यासोबत हा पाससुद्धा. बिकॉज आम्ही रिहर्सल्सच्या टीममध्ये होते, कोरिओग्राफीच्या टीममध्ये होते, म्हणून आम्हाला रिहर्सल्स क्रूचा पास दिला गेला. हे आहे आतलं स्टेडियमचा परिसर. हा आहे स्टेज. टू बी ऑनेस्ट, फक्त अर्धाच स्टेज बांधला गेला आहे, कारण की हा जो स्टेज होता तो खूप ह्यूज होता. अँड येस, टेक्निकल्स करता करता आम्हाला ऑलमोस्ट रात्रीचे 12 वाजले होते. सो एवढ्या वेळेसाठी तरी आमची टेक्निकल रिहर्सल्स चालू होती. अँड दिस इज हाऊ वी एंडेड आवर डे 2 इन मलेशिया. गुड मॉर्निंग मंडळी, वेलकम टू डे 3 इन मलेशिया. बरं, तर हा जो दिवस होता ना, हा सकाळ सकाळ खूप वेगळ्या प्रकारे सुरू झाला. म्हणजे आम्ही एका वेगळ्या जागेवर आलो. इकडचं खूप छान आणि नावाजलेलं असं हे मंदिर आहे. या बघूया ह्याची खासियत काय आहे आणि हे कोणतं मंदिर आहे. कुआलालंपूरच्या सिटीपासून 40 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे. सो अशा या सुंदर जागेचं नाव आहे बट्टू केव्स. आणि हा खूप उंच स्टॅच्यू दिसतोय का तुम्हाला? हा स्टॅच्यू आहे लॉर्ड मुर्गिनचा आणि त्याच्या बाजूला ज्या तुम्ही रंगीबिरंगी पायऱ्या बघतायत ना,
ते 272 पायऱ्या आहेत. त्या 272 पायऱ्या आपल्याला चढून वरती जायचं आहे मंदिरात. इथे काही क्लोथ्सवर रिस्ट्रिक्शन्स आहेत. सो असे कपडे घाला जे कम्फर्टेबल असतील आणि तुमचं शोल्डर आणि नी कवर होईल. आणि मग आता आम्ही सुरुवात केली आहे चढण्यासाठी. तुम्ही बघू शकता गाईज, हे जे ह्यूज केव्स दिसत आहेत हे कसे आहेत. लिटरली बघून अशी भीती वाटते, पण एकदम भारीसुद्धा वाटते की अशा या जागेत सुद्धा एक मंदिर असू शकतं. हे हळूहळू आम्ही पुढे पुढे चालत चाललो आहे. तुम्हाला माहीत आहे, कुआलालंपूरच्या सिटीमध्ये जेवढं ह्युमिड वाटत होतं ना, त्याच्यापेक्षा जास्त इथे खूप थंडी वाजत होती. आता आम्ही एंटर करतोय या मंदिरात. इकडे बरेच पर्यटक येतात आणि काही जण इथे रिच्युअल्ससुद्धा कम्प्लीट करतात. तुम्ही बघूच शकता. मंडळी, तुम्हाला हा प्रश्न पडलाय का की लॉर्ड मुर्गन म्हणजे नक्की कोण? तुम्हाला गणपती बाप्पा तर माहितीच आहे ना, तर त्या बाप्पाचे हे बंधू आहेत, म्हणजेच कार्तिक स्वामीचं मंदिर आहे हे. तर मंडळी, जसं तुम्ही पाहताय इथे या गुफ्यात हे मंदिर लपलेलं आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, मोर हे कार्तिक स्वामींचे वाहन आहे, म्हणून त्यांचे सुद्धा खूप स्टॅच्यूज आहेत तिथे. आता इकडनं ह्या पायऱ्या चढून अजून वर जायचं आहे, कारण तिथे सुद्धा एक मंदिर आहे. सो मंडळी, आता आपलं दर्शन घेऊन तर झालं. मग आम्ही आलो इकडच्या काही अशा दुकानात. बघूयात इथे काय काय मिळते. सो जसं तुम्ही पाहताय इथे खूप काही व्हरायटीज आहेत. इथे खूप वेगळ्या प्रकारचा आर्टवर्कसुद्धा आहे. तुम्ही बघू शकता. हे पहा ना, हे किती 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 क्यूट आहे यार. बघायलाच एकदम भारी वाटतं. टू बी ऑनेस्ट, मलेशियामधली ही प्लेस मला खूप जास्त आवडली. यू कुड से वन ऑफ द बेस्ट. कारण की इकडचा जो परिसर होता ना, तो खूप वेगळाच होता. इकडचं क्लायमेटसुद्धा मलेशियाच्या कुआलालंपूर सिटीपासून थोडं वेगळंच होतं. तुम्ही बघू शकता, मंदिरात एक वेगळीच पॉझिटिव्हिटी मिळते. तीच मी इथे अनुभवली. आता इथे पायथ्याशी लागून एक कालिका देवीचं मंदिर आहे, त्यामध्ये व्हिजिट करतो. Don't need to work. You see my wife not working. My wife not working. I'm not my wife working. not working. My wife not But working. you are working for your wife. I working for my wife. You have to find the man working for I you. need a man for working Yes. सो तुम्ही बघू शकता, आता आम्ही आमच्या हॉटेल रूमवर चाललो आहेत. आणि हा जो ड्रायव्हर आहे ना, तो आम्हाला सांगत होता की यू गर्ल्स शुड नॉट वर्क, फाइंड अ रिच गाय अँड मॅरी हिम. Open the window, close the window. Confused lady, confused lady, confused lady. बरोबर गाईज, दिस गाय व शाहरुख खान्स बिग फॅन हा. कारण की कोणते सॉंग्स लावायचे ह्याची नावं तो आम्हाला सांगत होता. And now it's the time of the show. ही संध्याकाळची वेळ होती अँड लुक ॲट द क्राऊड गाईज. मलेशियामध्ये थलपती, विजय थलपतीसाठी हा क्राऊड होता. इट वॉज इन्सेन. आय वॉज सो एक्सायटेड टू डान्स इन फ्रंट ऑफ ऑल ऑफ देम. गूजबम्स येत होते लिटरली. आम्ही हे जे बघत होते ना, हे क्राऊड अँड ऑल ऑफ द पीपल अराउंड, दे वर प्रेझिंग सो मच टू विजय थलपती. माय गॉड, तुम्ही ते बघू शकता.
हा पूर्ण स्टेडियम भरलेला आहे. अँड द सेकंड थिंग इज जे खाली बसलेत ना ते VIP सीट्स होते आणि तिथे पाऊसही पडत होता, तर त्यासाठी त्यांच्यासाठी रेनकोटसुद्धा ऑलरेडी ठेवून दिले होते. मग मी जरा बाहेर आले थोडंफार एक्सप्लोअर करायला की इथे काय आहे. तसं तर आम्हाला फूड प्रोव्हाइड केलं जातं, पण देन टू आय जस्ट केम टू चेक की इथे काय असं नवीन मिळते आहे. हाय गाईज, हा आमचा शेवटचा दिवस आहे मलेशियामध्ये. फायनली आमचा शो झालेला आहे आणि आता आम्ही थोडासा वेळ मिळाला तर जरा एक्सप्लोर करायचा विचार करू. चला. Hi, so this was our day 4 in Malaysia and this was the last day. बिकॉज आम्ही दुपारीच निघणार होतो म्हणून आम्ही सकाळी उठून थोडंफार एक्सप्लोअर करायला निघालो. इकडचे कॅफेज अँड रेस्टॉरंट्स खूप मस्त होत्या, एकदम बाहेरून बघतानाच एकदम वेगळे वाईब देत होते. इट वॉज गुड. स्ट्रीट्स वर गुड. ॲक्च्युली वी वर हेडिंग टुवर्ड्स द ट्विन टॉवर्स. वी वॉन्टेड टू सी हाव इट इज. आणि इकडनं दिसते तुम्हाला एक सो आम्ही ट्विन टावर्सजवळ आले होते. अँड जस्ट लुक ॲट दिस बिल्डिंग यार. वाव, इट वॉज टू गुड. आणि वी कॅन ऑल्सो गो इनसाइड दिस टावर, बट तिथे काहीतरी चार्जेस आहेत. ते चार्जेस तुम्हाला पे करून तुम्ही टॉप फ्लोअरवर जाऊ शकतात. इथे तुम्ही बघू शकतात की आम्ही फोटो क्लिक्स करतो आहे. देवर सम अदर पीपल ऑल्सो जे आम्हाला सांगतात की तुम्ही आमचं असे क्लिक करा. सो वी वर टेलिंग देम द पोजेस बेसिकली. गाईज, तर आम्ही व्हिडिओ शूट करतायत. फोटोज काढायला आलो. खूप जण लोक इथे फोटोज काढायला येतात. इथे सम बोलतात ना की असे लोकल फोटोग्राफर्स पण आहेत जे आपल्याला फोटोज काढून देतात आणि मी एक फोटो त्यांच्याकडनं काढून घेणार आहे. ते चार्ज फॉर इट डेफिनेटली. मग आम्ही तिकडनं लगेच मॉलमध्ये आलो कारण आम्हाला थोडीफार शॉपिंग प्रत्येकालाच करायची होती कारण आम्हाला वेळच नव्हता मिळाला. त्यासाठी आम्ही मॉलमध्ये आलो. गाईज, शेवटचे पैसे राहिले आहेत थोडेफार आणि ते मला संपायचे आहे तिकडे. बस ओनली 100 रुपीज. लेट्स सी उसमें क्या मिळतं. शॉपिंग झाल्यावर आम्ही बऱ्याचदा कॅबनेच ट्रॅव्हल केलं. सो वी जस्ट थॉट की आपण आता मेट्रो एक्सप्लोअर करूया. अँड तुम्ही बघू शकता. अँड मी ह्या उर्मीसोबत आले होते इथे. सो बेसिकली माझा असं अंदाज होता की आम्ही जिथे चाललो आहे तिकडचं तिकीट चुकीचं आहे, म्हणजे त्या स्टेशनचं ते तिकीट नाही आहे. बट उर्मी वॉज नॉट लिसनिंग. शी इज लाईक नो, तोच तिकीट आहे, त्याच स्टेशनचं तिकीट आहे. आय वॉज लाईक ओके देन मे बी आय मस्ट बी रॉंग. लेट्स सी हाव इट इज. तर मेट्रो पकडून आम्ही आमच्या हॉटेलवर आलो आहेत फॉर द फर्स्ट टाईम. We'll never forget this day. येस, बिकॉज आम्हाला इथे एका माणसाने side off. हेल्प केली आहे. हिने रॉंग स्टेशन बुक केलेला आणि तो रॉंग स्टेशनवर आम्ही पुढे आलो आणि इथे कॅशलेस नाही अलाव करत आहेत, ओन्ली कार्ड और ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स. तर त्याच्यामध्ये वी कांट डू एनिथिंग. तर आम्ही खूप लोकांना अप्रोच करत होते. त्याच्यामध्ये एक असा मिळाला ज्यांनी त्याच्या कार्डवरनं आमचं पेमेंट केलं अँड त्यांनी आमचे पैसे पण नाही घेतले. सो वी आर ग्लॅड अँड फायनली वी हॅव रीच्ड आवर हॉटेल. नाव वी आर गोइंग टू हॅव आवर लंच अँड देन वी आर गोइंग टू लीव. आम्ही चेकआउट करतो आहे. अँड नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स द एअरपोर्ट. तुम्ही बघू शकता ही आम्हाला कार आलेली घ्यायला. अगेन थलपती. इट वॉज सो गुड यार. मीन्स दिस वॉज माय फर्स्ट इंटरनॅशनल अँड यू कॅन लुक ॲट हर. हिचं भलतंच असतं चालू. या जर्नीमध्ये ना मी खूप काही शिकले अँड खूप छान असा बॉन्ड बनला माझ्या सगळ्यांबरोबर. आय वॉज व्हेरी हॅपी. सो या एअरपोर्टवर मी एक नवीन गोष्ट बघितली, ती म्हणजे एअरपोर्टपासून ते फ्लाईटपर्यंत पोचण्यासाठी इथे ट्रेन होती. सो बेसिकली मोस्ट ऑफ द टाईम मी बस बघितल्या आहेत
बसनी ट्रॅव्हल केलं आहे एअरपोर्टमध्येच फ्लाईटपर्यंत, पण इथे ट्रेन होती. अँड योर वी हॅव रीच टुवर्ड्स अ फ्लाईट. मग आम्ही फ्लाईटमध्ये बसलो. अँड द बेस्ट पार्ट इज ही 4 आवर्सची जर्नी होती. सो त्यामध्ये आय वॉज व्हेरी हॅपी की मला काहीतरी मूवी बघायला मिळणार आहे. मग आम्ही टेक ऑफ केलं. अँड आय वॉज व्हेरी थँकफुल. थँक्स टू मलेशिया. दिस वॉज माय फर्स्ट ट्रिप इंटरनॅशनल. अँड टू बी ऑनेस्ट ही खूप 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 छान होती. म्हणजे माझं जे काम होतं तेही खूप छान होतं, खूप इन्स्पायरिंग होतं माझ्यासाठी. आय वॉज एन्जॉईंग दॅट. अँड ॲट द सेम टाईम मी थोडंफार मलेशियासुद्धा एक्सप्लोअर केलं. मग ऑलमोस्ट काही जण झोपून गेले. अँड मी तरी मूवी बघत होती जब वी मेट, विच इज माय फेवरेट. अँड देन फायनली आय केम इन मुंबई. वेल, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि असंच बघत राहा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.